राज्य सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे। 3 हेक्टर कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात 2 हेक्टरच्या पुढे पण आम्ही निर्णय घेतलेला आहे 3 हेक्टर पर्यंतचा। त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला 2 हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे। 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत। म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। जेवढ्या जनावरांचं नुकसान झालंय तेवढी नुकसान भरपाई सरकार देणार। एका दुधाळ जनावराला 37,500 रुपये मिळणार। ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये मिळणार। कुक्कुटपालनात नुकसान झालेल्या प्रत्येक कोंबडीला 100 रुपये भरपाई मिळणार। जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीने कॉम्पेन्सेशन देण्यात जाईल। ओढकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येईल। कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो 100 रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे। सगळं बनवाबनवी करून हात मारण्याचा प्रयत्न करतोय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका समोर ठेवून ही फक्त आकडा मोठा दाखवला, पण प्रत्यक्षात किती पैसे देणार आहे हे जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत लबाड सरकारचं आमंत्रण खरं ठरू शकत नाही।